कोणत्याही फंक्शनला, लग्न समारंभाला किंवा खास कार्यक्रमाला जाण्याआधी आपण पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल आणि ट्रीटमेंट्स करून घेतो. पण अनेकदा इतके पैसे खर्च करूनही चेहऱ्यावर हवा तसा ग्लो दिसत नाही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक भन्नाट घरगुती उपाय, जो फक्त एका स्टेपमध्ये तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक उजळपणा आणि स्मूथनेस देईल. तर आजची ही होम रेमेडी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. खास मसूर डाळ वापरून आपण तयार करणार आहोत असा फेस पॅक, जो त्वचेला आतून क्लीन करून चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणण्यास मदत करेल. सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे मसूर डाळ. साधारणपणे आपण मसूर डाळ फक्त स्वयंपाकासाठी वापरतो, पण त्वचेसाठीही ती खूप फायदेशीर मानली जाते. जुन्या काळात महिलांकडे फेस वॉश किंवा स्किन प्रोडक्ट्स नव्हते, तर त्यांची त्वचा खूप सुंदर आणि नितळ असायची, कारण त्या अशाच नैसर्गिक गोष्टीचा वापर करायच्या. ज्यांना टॅनिंग वगैरे खूप झाली असेल तर त्यांच्यासाठी तर हा उपाय एकदम बेस्ट आहे. यानंतर मी इथे घेतलेला आहे दही. तुम्ही दही ऐवजी दुधाचा वापर सुद्धा करू शकता. दही त्वचेला खोलवर मॉइश्चराईज करते, म्हणून मी यात दही वापरणार आहे, आणि ज्यामुळे ड्राय आणि रफ स्किन मऊ व स्मूथ दिसू लागते. पिंपल्स आणि छोट्या छोट्या डागांसाठी ही दही फायदेशीर मानली जाते, कारण त्यामध्ये त्वचेला शांत ठेवणारे गुणधर्म असतात. चेहऱ्यावर थंडावा मिळाल्यानंतर चेहरा फ्रेश वाटते आणि रेडनेस कमी होण्यास मदत मिळू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे हळद. कोणताही फेस पॅक तयार करताना हळदीचा वापर नक्की करा, कारण हळदीमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक आणि सुंदर असा ग्लो येण्यास मदत होते. आता आपल्याला मसूर डाळीचा थोडा जाडसर पावडर करून घ्यायचा आहे. हा पावडर तुम्ही एकदाच जास्त प्रमाणात करून स्टोअर करून ठेवू शकता, त्यामुळे प्रत्येक वेळी पुन्हा वाटण्याची गरज पडणार नाही. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे मसूर डाळ घेऊया आणि ते मिक्सर मधून छान बारीक वाटून घेऊया. जर पावडर थोडी जाड वाटत असेल तर ती चाळणीने चाळून घ्या, त्यामुळे स्किनवर वापरताना ती अधिक सौम्य आणि त्वचेसाठी उत्तम ठरेल. तर बघा, आपली मसूर डाळ छान बारीक वाटून झालेली आहे. याचा टेक्स्चर अगदी मस्त आणि पावडर सारखा आलेला आहे. आता एका बाउल मध्ये 2 चमचे मसूर डाळीचं पावडर घ्या. उरलेलं पावडर एका छोट्या डब्यात स्टोअर करून ठेवूया, म्हणजे प्रत्येक वेळी पुन्हा मसूर डाळ वाटण्याची गरज पडणार नाही. तुम्ही बघू शकता, मी इथे हा पावडर छानपैकी डब्यात भरून ठेवलेला आहे. आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे दही घालून घेऊया. दह्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसायला मदत होते. त्यानंतर चिमूटभर हळद घाला. हळद जास्त प्रमाणात घालायची नाही, नाहीतर चेहऱ्यावर पिवळसरपणा जास्त दिसू शकतो. चला, आता हे मिश्रण छानपैकी एकजीव करून घेऊया. जर पेस्ट थोडी घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये वरून थोडंसं दही घालून घ्या, किंवा मी इथे जसं करत आहे तसं थोडंसं गुलाब पाणी घालून पुन्हा छान मिक्स करून घ्यायचंय. गुलाब पाणी त्वचेसाठी खूपच फायदेशीर मानले जाते. ते त्वचेला नैसर्गिक थंडावा देण्यास मदत करते आणि चेहरा फ्रेश व टवटवीत दिसू लागतो. आणि हे घ्या, पेस्ट छान रेडी झालेली आहे. आता ही पेस्ट 2 मिनिट छान झाकून ठेवा, जेणेकरून मसूर डाळ, दही आणि गुलाब पाणी पूर्णपणे शोषून घेईल. तर इथे 2 मिनिट झालेली आहेत. आता चेहरा छान नीट धुवून घ्या, जसं मी इथे धुतलेला आहे. फेस पॅक लावताना चेहरा स्वच्छ असावा आणि शक्यतो मेकअप नसावा. फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे खूप महत्वाचे असते, कारण आपल्या चेहऱ्यावर दिवसभराची धूळ, माती, घाम आणि अतिरिक्त तेल जमा झालेले असते. तसेच चेहरा धुतल्यामुळे त्वचेची पोर्स स्वच्छ होतात, ज्यामुळे फेस पॅक त्वचेच्या आतपर्यंत पोहोचून अधिक चांगला परिणाम देतो. त्यामुळे फेस पॅक लावण्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुण्याची सवय नक्की ठेवावी. चेहरा छान पुसून घेतलेला आहे, बघू शकता. चला, तर आता फेस पॅक चेहऱ्यावर लावून घेऊया. त्याआधी फेस पॅक अजून एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर हाताच्या मदतीने तो चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा फेस पॅक चेहऱ्यावर लावायचा आहे. या पॅकची अगदी बारीक पेस्ट तयार होत नाही त्यामध्ये थोडेसे कण असतात, पण दह्यामध्ये मिक्स केल्यामुळे हे कण मऊ होतात आणि चेहऱ्यावर हलक्या स्क्रब प्रमाणे काम करतात. तर इथे जवळपास 10 मिनिट पूर्ण झाली आहेत. आता एका बाउल मध्ये थोडंसं पाणी घ्या आणि एक मऊ कापड घ्या. शक्यतो हार्ड किंवा खरखरीत कापड वापरू नका, कारण त्यामुळे त्वचेवर रॅशेस किंवा लालसरपणा येऊ शकतो. तर इथे 10 मिनिट झालेली आहे. पॅक पूर्णपणे वाळलेला आहे. हसायला येत असेल तरी हसू नका, कारण पॅक लावलेला आहे.
आता थोडं थोडं पाणी घेऊन चेहऱ्यावर छान मसाज करायला घ्या. हे बघा, अशा पद्धतीने चेहऱ्यावर छान मसाज करून घ्यायचंय. ह्या पेस्टने चेहऱ्यावर स्क्रबिंग केल्यामुळे भरपूर फायदे मिळतात. मसूर डाळ नैसर्गिक स्क्रबर म्हणून काम करते, ज्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन, धूळ आणि अतिरिक्त तेल हलक्या पद्धतीने साफ होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ, मऊ आणि फ्रेश दिसू लागते. हा पॅक नियमित वापरल्याने त्वचेवरील काळपटपणा, टॅनिंग आणि डलनेस कमी होण्यास मदत मिळते. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि स्किन अधिक ब्राईट दिसते. स्किन खूप ड्राय किंवा सेन्सिटिव्ह असेल तर हलक्या हाताने स्क्रबिंग करावी, जेणेकरून त्वचेला त्रास होणार नाही. आता मसाज करून झालेला आहे. आता चेहरा छान धुवून घ्या किंवा पुसून घ्या. हे बघा, अशा पद्धतीने पुसून घ्यायचंय किंवा थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. तुम्ही बघू शकता, पहिल्याच वापरात तुम्हाला त्वचा खूप सॉफ्ट, फ्रेश आणि ग्लोईंग वाटेल. नियमित वापरामुळे चेहऱ्यावरील डलनेस, काळेपणा आणि छोटे छोटे डाग कमी होण्यास मदत होईल. आणि शेवटी चेहऱ्यावर हलकं मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. त्यामुळे त्वचा ड्राय पडत नाही आणि स्किन अधिक हेल्दी दिसते. तर मैत्रिणींनो, आजचा हा घरगुती उपाय तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.